निवडणूक आयोगाचे जे ऑब्झर्वर्स आहेत किंवा ठिकठिकाणी जे हेलिपॅड्स, एअरपोर्ट्स, खास करून खाजगी विमानं, रस्त्यावर इथे तपासणी नाके निर्माण केलेले आहेत. ऐन दिवाळीमध्ये आम्ही हे सांगितलं होतं की हे जे लोक आहेत हे कोणत्याही सामान्य जनतेच्याही गाड्या अडवत आहेत. अगदी महिलांच्या पर्स तपासण्या करेपर्यंत या निवडणूक आयोगाच्या लोकांची तेव्हा मजल गेली. आम्ही त्याच्यावरती आवाज उठवला. महिलांच्या पर्स, महिलांचं सामान काय करतायत त्या. आता काल आपण पाहिलं असेल या राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं हेलिकॉप्टरमधून उतरत असताना त्यांच्या तपासण्या झाल्या. आमच्याकडे पैसे आहेत, ज्यांच्याकडे जे खोक्यांचं वितरण ज्यांच्याकडून सुरू आहे त्यांच्यावरती हात टाकला नाही, त्यांच्या तपासण्या नाहीत, त्यांचे पैसे अगदी व्यवस्थित पोचत आहेत. ह्याच तपासणी नाक्यांना मॅनेज करून किंवा या लोकांना मॅनेज करून निवडणूक आयोगानं निष्पक्षपातीपणानं तपासण्या करायला काहीच हरकत नाही. अनेक विधानसभा मतदारसंघात गुजरातच्या आमदारांनी अनेक मंत्री आलेले आहेत. ते काय हात हलवत आले आहेत का? ते का हात हलवत आलेत? येताना का ढोकला आणि फाफड्या घेऊन आलेत का? कोण कुठे कसं पैशाचं वाटप करते याची माहिती आम्ही वारंवार देत असतो. हे एकनाथ शिंदेच्या लोकांना 25-25 कोटी रुपये पोचलेत आतापर्यंत. काही नाक्यांवर सांगोल्यामध्ये पकडण्यात आले. 15 कोटी पकडले. कोणाचे काय सांगितलं का? गाडी कोणाची आम्हाला माहिती आहे, गाडीत कोण होतं आम्हाला माहिती आहे. 15 कोटी पकडले आणि फक्त 5 कोटी रेकॉर्डवर दाखवले. 10 कोटीचा हिशोब कुठे आहे? ठिकठिकाणी हे जे सुरू आहे. पण काल माननीय उद्धव ठाकरे यांची तपासणी करण्याला आमचा अजिबात आक्षेपच नाहीये. सगळ्यांना समान न्यायानं निवडणूक आयोगानं वागवायला पाहिजे. मग त्याच्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री असतील, गृहमंत्री असतील, प्रधानमंत्र्यांच्या ताफ्यातून बॅगा उतरत नाहीत का? कसल्या बॅगा असतात? अमित शहाच्या ताफ्यातून बॅगा उतरत नाहीत का? लोकसभा निवडणुकीच्या वेळेला मी स्वतः एक व्हिडिओ केलाय. 1 तासासाठी नाशिकमध्ये मुख्यमंत्री आले प्रचारासाठी एका सभेला आणि त्यांच्या हेलिकॉप्टरमधून 15 ते 16 मोठ्या बॅगा उतरल्या, अशा मोठ्या मोठ्या सुटकेस. एवढे कपडे माणूस घेऊन येतो का 1 तासासाठी? शिंदे शिर्डीला गेले प्रचाराला, तेव्हाही त्यांच्या विमानातून ज्या बॅगा उतरल्या त्याचाही व्हिडिओ आम्ही प्रसारित केला होता ना. त्या बॅगा कसल्या होत्या? 2 तासासाठी थांबले एका हॉटेलात जाऊन आणि इतक्या बॅगा उतरल्या. काय तुम्ही आमच्या तपासण्या करता? काहीच हरकत नाही करायला. ह्यांच्या कोणी करायच्या? करणार आहात की नाही? काही यंत्रणा विकत घेतली गेलेली आहे की खोके तुम्हालाही पोचलेत? हा आमचा साधा प्रश्न आहे.